रूप
कितिया काळाचा सोसावा वळसा लागला सरिसा पाठोवाटी 184ची करा सोडवण रिगाया शरण पांडुरंगा उपदला पिंडा मरण सांगाते मरते उपजते सवेचिते 184ची करा सोडवण रिगाया शरण पांडुरंगा तुका म्हणे माळ गुंतली राहाटी तुका म्हणे माळ गुंतली राहाटी गाडग्याची सुटी फुटलिया 184ची करा सोडवण रिगाया शरण पांडुरंगा विठ्ठल
श्री संताची माता श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। आज या ठिकाणी हा चिंतन सोहळा नैमित्तिक या सदरातला आहे। निमित्तम उद्दिश्य या क्रिया भवती सा नैमित्तिकी। काहीतरी त्याचं निमित्त आहे। आता काहीतरी निमित्त म्हटलं असताना माता पितर मरणे अंकित जे दिवस ज्ञानोबाने उल्लेख केलेला आहे। माता पितराच्या निमित्तानं जे अंकित दिवस आहेत, मोजलेले दिवस आहेत, त्याच्या निमित्तानं चिंतन करण्याची प्रथा म्हणण्यापेक्षा आपण एका कर्मामध्ये अडकलेलो आहेत। कारण म्हटलेलं की जायवान वै मानवा त्रिभिर ऋणवान भवती। जे म्हणणार की महाराज आम्हाला कोणाचे 4 पैसे द्यायचे नाही, कोणाचे घ्यायचे नाही, मोकळे येत आम्ही। पण शास्त्र त्याच्या सुद्धा बोडख्यावर 3 प्रकारचे ऋण सांगत। ऋषी ऋण, देवऋण आणि पहिल्या क्रमांकात पितृऋण असे 3 प्रकारचे ऋण त्याला सुद्धा सांगितलेले आहे। आणि जोपर्यंत या ऋणातून मुक्त होत नाही त्याला मोक्षावर आरूढ होता येत नाही असं मनुस्मृतिकार म्हणतात बरं का। ऋणत्रयम अपाकृत्य मनोमोक्षे निमिषेत। या 3 ऋणातून मुक्त व्हा तेव्हा तुम्हाला मोक्षाची पायरी चढता येईल, अन्यथा नाही। विठाला विठाला आता आपल्या समोर नेमके मंचकराव, त्यांचे बंधू पंडितराव बघा, शास्त्रीय असून पंडिताचं नाव येईना मला। पंडितराव हे दोघे जण बंधू आहेत। यांनी आपल्या पितृणातून मुक्त होण्याचा हा प्रयत्न केलेला आहे। यांना पितृणातून मुक्त होण्याकरता ही साधना आहे। जोपर्यंत ही साधना घडत नाही तोपर्यंत त्यांना पितृणातून मुक्त होता येत नाही। विठाला विठाला बरं, या काही घटना अशा अपरिहार्य आहेत ज्याचा संमार्जन नाही होऊ शकत, ज्याच्यात बदलाबदली होऊ शकत नाही। ही जी घटना आहे ही होणारीच घटना आहे, पण त्याच्यात नवला वाटतं की कसं झालं असेल। नाही, जे होणारं तेच झालेलं असतं, पण माणसाला दुःख सहन होत नाही। कोणत्या प्रकारचं जे दुःख आहे त्यातले पुन्हा अंतिम दुःख आहे, जन्म मरणापर्यंत दुःख। अनेक कोण सांग पा तको बरं म्हणता सांगा बरं, जन्म आणि मरण याच्यापेक्षा मोठं दुःख कोणतं आहे? ज्ञानोबा म्हणतात सकळची दुःखाची निधामे जे का मृत्यू आणि जन्मे। सगळ्या दुःखाचं माहेरघर असेल तर जन्म आणि मृत्यू आहे। या 2 वाणी ऋणातून मुक्त होण्याकरता संपूर्ण जीवन पणाला लावावं लागतं। जर याच्यात काही कमी जास्त झालं तर बाहेरचे लोक सुद्धा म्हणजे सोयरेधारे सुद्धा म्हणतात या आणि तुम्ही त्याविषयी काय केलं? उठाला पुन्हा अपरिहार्य घटना आहे। याला कोणीच आणि बदलू शकलं नाही, चुकू शकलं नाही। मी म्हणणारे सुद्धा याच्या फाशात अडकलेले आहेतच। मी म्हणणारे सुद्धा बरं का,
फार फार मोठे असतील, फार मोठे असेल, अरे महादेव तो बडा देव, सब देवन का बाबा, सगळ्यात मोठा अधिकार भगवान शंकराचा. पण पाहो, विचार केला तर त्यांना सुद्धा याच्यामध्ये यश आले नाही, बदला बदलीत. तुम्हाला एक घटना सांगतो. विठ्ठला विठ्ठला अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहुरपरो हरी अभालोचन शंभू स्वयंभूर बादरायणा. ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवाचं सामर्थ्य एकवटून एकत्रित केलं तरी एका भगवान व्यासाच्या सामर्थ्याची बराबरी होऊ शकत नाही. एवढं भगवान व्यासाचं सामर्थ्य आहे. पण ते सुद्धा या बाबतीत गुडघेमेटी आले. तो नुसतं अपयशी नाही, जाऊ द्या म्हणून आपलं चला काही सगळ्या लोकांना कळलं नाही, तसं नाही. जग जाहीर झालेलं आहे. भगवान शंकरासारखे, भगवान विष्णूसारखे, भगवान ब्रह्मदेवासारखे हे गुडघे मिठी आले. तो या बाबतीत सांगतो, तुम्हाला घटना सांगतो. विठ्ठला विठ्ठला मोठी माणसं प्रसन्न झाले म्हणजे काय देतील हे सांगते येत नाही. त्यांचं थोडकं देणं सुद्धा आपल्याला खूप मोठं असतं. आता एवढं सामर्थ्य भगवान व्यासांचं, तीन देवाचं सामर्थ्य एका बाजूला आणि एकट्या भगवान व्यासाचं सामर्थ्य एका बाजूला. जेवण खाऊन झालेलं आहे. भगवान व्यास बसलेले आहेत आपल्या आसनावर. एवढ्यात काय मनाला आलं कोणास ठाऊक. त्यांचा एक शिष्य होता, अत्यंत प्रिय पात्र. त्याचं नाव दास होतं. दास, ड नाही. त्यांचा शिष्य दास नावाचा होता. खूप सच्चा सेवक होता. हे बा, देखादेखी सेवा करणं वेगळं आणि मनोभावी सेवा करणं वेगळं. गुरुच्या किंवा देवाच्या मनातलं ओळखून सेवा करणं ही खरी सेवा आहे. भगवान व्यास बसलेले आणि काय जाण की फार उदारनाडीत प्राण आले त्यांचे. कोणाचे? भगवान व्यासाचे उदारनाडीत प्राण आले. बाळा दासा इकडे ये. बसवलं जवळ, त्याच्या पाठीवून हात फिरवला. आता मी तुला धन्यवाद देऊन नाही, पण शाबासकी देऊ शकतो. शाबासकी जरूर देऊ शकतो. वा 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 वा, अशी सेवा केली पाहिजे तर तो सेवक. आता सेवा करायची पण कशी करायची? गुरु पलंगावर झोपलेले आहेत, झिमझिम पाऊस येतोय. जवळचा नेहमीचा सेवा करणारा सेवक तो जवळच होता. अरे फलाना फलाना, पाऊस तर येत नाही बाहेर. तेवढ्या एका मांजरीने उडी टाकली मध्ये. त्या घरात मांजरीने उडी टाकली बाहेरून. म्हणे महाराज तो पक्का आळशी ना. महाराज आत्ताच मांजर बाहेरून आली, त्याच्या अंगावरून हात फिरून बघा, ओलं लागलं तर पाऊस येतही म्हणे. अरे तू बघ ना. नाही, बघायची काही गरज नाही, म्हणजे त्याच्या अंगावर पाऊस पडतोच. त्याच्या अंगावर हात फिरवला की तुम्हाला कळालं समजा. असे जे लबाड शिष्य आहेत तशापैकी शिष्य हा नव्हता. दास शिष्य हा पक्का शिष्य होता. योग असा, दासा महाराज मी आज तुझ्यावर फार प्रसन्न नाही म्हटले. त्याला आनंद वाटला की आपणहून गुरु महाराज आपल्याला प्रसन्नता दाखवतात तर फार आनंदाची गोष्ट आहे. मग तो अवसरवादी शिष्या होऊनच काही हरकत नाही. आता गुरु महाराज उदाहरणाडीत आले आहेत ना, आपण वाटल ते मागितलं ते मिळू शकतं, एक ही बाजू. आणि तेवढ्यात भगवान व्यास म्हणतात, बाळा मी तुझ्यावर प्रसन्न, तुला काय मागायचं ते माग.
ते बादर होता, डोकं खाजवलं त्याने. हे पा सगळ्याचे डोके खाजवतात नाही असं नाही, वा झाल्यावर तर कोणाचंही खाजवते. डोकं खाजवून त्या डोक्याने मदत केली तर ते डोकं, नाही तो कोक उठाला विठाला. डोकं खाजवलं त्याने म्हणजे विचार केला. आता गुरु महाराज प्रसन्न झाले तर काय मागावं त्यांना. महाराज साथ बोलता का वास्तविकता आहे याच्यामध्ये. अरे नाही नाही नाही, तुझ्याशी मेसेजला पंडा कसा खेळेल म्हटले. माग माग तुला काय पाहिजे तर माग. त्याने विचार केला ही संधी आपली. महाराज खरंच द्याल मला. अरे खरं आणि खोटं काय असतं म्हटले. खरंच द्याल म्हटले. नक्की देईन, तो मागावं आणि मी द्यावं. विश्वासात आले महाराज. सांगितलं महाराज मला अमर करा म्हटले. सगळं जग मरत आहे, असा कोण जगामध्ये जो मरत नाही. ऐसा जग में कौन है खाता जिसे नहीं काल है. हो बरोबर आहे म्हटले. पण मला एक म्हणायचं म्हटले की मला अमर केलं म्हणजे मरणाची चिंताच राहिली नाही. हो हे बरोबर आहे. हा प्रश्न अत्यंत जटिल होता हे भगवान व्यासांना कळालं. आणि यांनी अत्यंत आपली परीक्षा जणू काय अशा की असं मागितलेलं आहे. भगवान व्यास बताइए. मग त्याने देखो भाई ये बात ऐसी है. त्यात उत्तर द्यायचं त्यांनी, पण अगोदर डोकं खाजवायचं. तसं या ठिकाणी माझा प्रश्न झाला. आता याला अमर करायचं आहे, हा मोठा जटिल प्रश्न आहे. भगवान व्यासाने डोकं तोडायला सुरुवात केली की अब तक संसार में कभी हुआ ही नहीं और ये मांगता है. कोण जगामध्ये असा आहे. पुन्हा अभंगात म्हटलेले की ठरलेलं आहे. अभंगाच्या तृतीय चरणात बोलतात उपजल्या पिंडा मरण संगाते. उपजल्या पिंडा मरण संगाते.
म्हणतात नवीन कोणा देवाची ही घटना गोष्ट नाही, निसर्ग आहे. जातस्य ध्रुव मृत्यू. हो मला पुढं काय म्हणायचंय. जन्माला आल्यानंतर त्याला मरावंच लागतं याच्या बाबतीत अनेक प्रमाण आहे, नाही असं नाही. मग आता इथे म्हणतात की मुद्दाम जन्माला आल्यानंतर मरावंच लागतं, हे नक्की आहे का? अरे बा पक्की नाही. वाटतं त्यात फक्के करतात पण इथं नक्कीच आहे, फक्केच नाही. विठाला 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 माहिती आहे का? पडसी आता राहिली नाही. तिचं जुनं नाव आहे हडपी, पहिलेचं नाव आहे. आणि जवळ कोणी हडपून घेतो तर म्हणून हडपी म्हणतो. त्याच्यानंतर तिला नाव आलं पडसी. पडशीचे दोन भाग असतात, एक पुढचा भाग आहे, मागचा भाग आहे. दोन्हीकडचे भाग भरलेले असतात, काही ना काही सामान असतात. तसंच तुकोबारांचा जन्म आणि मृत्यू ही एक पडसी आहे म्हणले. याच्या दोन्ही बाजूला माल ठेवलेला आहे म्हटले. मरणाच्या बाजूला मरणाचा माल ठेवला, मृत्यूच्या आणि जन्माच्या बाजूला जन्माचा माल ठेवलेला आहे. याच्यात कधीच काही आणि हे करू नाही तर मग त्या तुम्हाला माहिती नाही कुंभार आणि माळ्यासारखी गोष्ट होती मग ती. हो याच्यात कोणतीच कमी नाही. जन्माचा माल आला की समजावं त्याच्यानंतर मरणाचा माल येणारच आहे. एक आड एक न लगे पुसावे, जेविल्या देखावे मागे भूक. भूक केव्हा लागते? जेवल्यानंतर. जेवतो का? भूक लागते म्हणून. एका आड एक न लगे पुसावे, जेवल्या देखावे मागे भूक. तसं जन्म आणि मरण याला कितीतरी आपण झटके घेतले तरी हे चुकणार नाही. आज न उद्या आपल्या गळ्याला मिठी मारणारच आहे. विठाला विठाला मग हे नक्की आहे ना. मोठे माणसे एकांतात विचार करीत असतात, अरे नक्की आहे तरी पण प्रयत्न ते करून बघू म्हटले. नक्की आहे, खरं आहे म्हटले. जन्माला त्याला मारावं लागतंय, नक्की आहे म्हटले. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? हिम्मती मर्दा तो मत दे खुदा, काय सांगता येईल म्हटले. मग त्यांनी सुरुवात केली किंवा त्याला बोलू लांब लचक बरे थोडक्यात सांगतो. उठाला विठाला विठाला याला कमी जास्त करण्याकरता कोणाकोणाला विचारावं लागलं आपल्याला. पहिला भगवान शंकराची आठवण आली. भगवान शंकरला विचार, भगवान ह्याच्यात काही परिवर्तन करता येत असलं तर सांगा की. तुमची काही मदत, आमची काही मदत, आणि त्याचं काम. हो ते बी डोकं खाजू लागले की. कोण डोकं खाजू लागलं? भगवान शंकर डोकं खाजू लागले. हो त्यांचं फार मोठं जोट डोकं आहे. पण त्याला काही मेळ लागलं ना, काय करावं त्याच्याकरता, काय करावं त्याकरता, काय करावं त्याकरता. मग चटकन म्हटलं, हे पहा असं करा. आता हे जन्म आणि मृत्यू कुठं असतं त्याचा विचार करा म्हणे. जन्म कुठं असतो? जन्म कोण देतो? ब्रह्मदेव. जन्म देणं ब्रह्मदेवाच्या ताब्यात आहे. बरं, मग ब्रह्मदेवाला विचार, हे आपला प्रश्न सुटू शकेल. चला म्हणजे ब्रह्मदेवाकडं. भगवान महेश म्हटले, पा चालू, पण याचं काम झालं पाहिजे म्हटले. तो म्हटलं, मला कोण विचारणार आहे? तुम्ही बरोबर येत असतात तर आम्ही येतो म्हटले. निघाले किती? कोण निघाले? दास, व्यास आणि भगवान शंकर.
कुठे निघाले? ब्रह्मदेवाकडे. त्याने वाटले वा वा वा, संधीच आली की. एवढी महंत मंडळी कशी काय अचानक आली. म्हटले नमस्कार चमत्कार, या बसा 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 बसा. म्हणजे बसायला वेळ नाही, चटकन उत्तर द्या म्हणले. या चटकन उत्तर पाहिजे आम्हाला. हा माझा शिष्य आहे. भगवान व्यास म्हणतात हा माझा शिष्य आहे दास. अत्यंत अनन्य भावना सेवा केली आत्तापर्यंत, करतो सुद्धा. एकच समस्या आहे. काय? याला अमर करायचे म्हटले. ते म्हणजे बाबा हे कधीच शक्य नाही. हे काही जडगोल समस्या आणली म्हणजे तुम्ही, हे कधीच शक्य नाही. शक्य वाटेल म्हणतो तुमच्याकडे आलोत म्हटले. आम्हाला वाटलं तुम्ही जन्माला घालता तर मरणाची काही औषधी न यावं, मरणाचं काय आहे का? ज्ञानोबा सांगतात नाही, पण हे उगत निघाले मागे. दातिया ही गेली शरण, ती दोषी न चुके मरण. दाती आई पाया पडता आणि नुठी गताई बंड सुता. हे पलीकडची गोष्ट आहे म्हटले. आता काय केलं पाहिजे? तरी पण प्रयत्न करू म्हटले. कोण प्रयत्न करायला सुरुवात केली? ब्रह्मदेवाने. हातपाय ताणून पाहिले, नका तोंडाची दाबादेवी करून बघितली. प्राणायामने शुद्ध होत आहे का? प्रतिज्ञेने शुद्ध होत आहे का? कशाने शुद्ध होते का? काय कुठे थारा मिळेना. हात जोडले. सांगितलं भगवान तुम्ही रस्त्यात चुकलेत म्हटले. ही गोष्ट आपल्याकडं नाही आहे म्हटले. कोण म्हणायला लागले? ब्रह्मदेव. आपल्याकडं नाही म्हटले. हे म्हणले शंकर. म्हटलं आपल्याकडं नाही. अरे मग कोण जन्माला घालणार आहे? मग यमराजाकडे गेलं पाहिजे म्हटलं. यमराज. मग यमराजाकडे बसेला भगवान विष्णू म्हटलं मी येतो. बरोबर ठीक आहे. हे तीन देव व्यास दास हे ज्ञानबाबा तुकाराम दिंडी निघाली. कुठे कुठे निघाले? यमदरबारात निघाले. योगायोगानं निघाले. जाता जाता मुख्यद्वाराचे त्यांचे सेवक होते. ठहरा बोले. थांब बोलू की त्यांना. मधून निरोप आणतो. असे कोणी आलेले आहेत? असे ना असे तसे आहेत का ते? ब्रह्मा विष्णू महेश जगाचे कारभारी सगळे. पण विचारून घेऊन ना आपल्या नियमाप्रमाणे गेलं की मध्ये असं म्हणे आली सगळी मंडळी. बरोबर. अजून काय येत आहेत म्हटलं. ही सगळी लाईन आली. सगळ्याच्या मागं नंबर, कोणाचा नंबर? दास गरीब माणूस सगळ्याच्या मागं. एका क्रमाने यायला लागलेत. तिथं रस्त्यातच म्हणजे द्वारातच अडवले नाही चर्चा चाललेली. मग एकेकाला मध्ये घ्यायला लागलेत. ही दिंडी काही तिथं पोचली. आधार तिथे घेतात. एवढ्यामध्ये दास येऊ लागला. यमदरबाराच्या मुख्यद्वारामध्ये एक पाऊल आत आहे त्याचा आणि एक पाऊल बाहेर आहे. चला 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 लवकर म्हटलं. चालू आग केले की पडली. कुठं? उंबरठ्यावर उंबरून पडलं ते. तिकडून पळत आला एक सेवक. महाराज 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 अहो कोणी मृत्यू लोकातला माणूस आहे, तुमच्या बरोबर आहे का? म्हणले हो. मग येऊ लागला. बरं हो. मग पुढे येता येता तो द्वारात आला. पुढे पुढे सांगा की म्हटले. त्याने एक पाऊल मध्ये एक पाऊल वारे एवढा म्हणजे उंबरठ्यावर पडलं नुसतं नाही गेलं म्हणले. काय केलं पाहिजे आता? डोकं धावून घेतलं. खोदा पहाड आणि निकली चुईया. एवढा मोठा प्रयत्न केला आणि त्याला यश नाही म्हटलं. कोणाला यश नाही? सगळ्या जगाला यश देणारे जे त्यांना यश नाही. मग म्हटलं केलं काय पाहिजे म्हटलं. मग सगळ्याला बोलवलं. बसले सगळे. चहा पाणी झालं. कोणी चहा पाणी घेईन, नाराज झाले ना. बसवलेलं आहे. मग म्हणजे पहा यमराजाला बोलवलं. यमराजाला बोलवलं. काय कारण? हा मृत्यू लोकांचा माणूस तुमच्या उंबरठ्यावर भरून पडतो? नाही.
तुम्ही कोण कोण आलेत म्हटले. या एकापेक्षा एक बडी बडी मंडळी आहे. मग त्याला कसं मरू दिलं. हे पहा, त्याला मारण्याकरता तुम्ही सगळे इथं आलात. हे पहा म्हटले, कोणीकडच्या कोणीकडंच काय म्हटले, त्याला मारण्याकरता. पण ते कसं काय म्हटले. हे पहा, चित्रगुप्ताला बोलवलं, संपूर्ण स्टेट पाहिलं, शेवटच्या लाईनमध्ये मिळालं. हा अमरत आहे जर यमदरबारातल्या आणि मुख्य द्वारात न आला तर. तसा तू काय म्हटले, अमरच आहे. मग आता मारण्याकरता म्हणावं लागेल की याला काही इरादच नाही म्हटलं. आता शेवटी बिचारे त्याला घेऊन रामनाम सत घेऊन गेले आणि सगळे मिळून उडू लागले. कोण कोण, जगाचं रणं थांबवणारे. काय करावं काय करावं म्हणले, काय करावं काय नाही, ही गोष्ट अपार्या म्हणजे चाल कुठे जा म्हणे. तुकारा महाराजाकडे जा म्हणले. ते म्हणले तुकारा महाराज सांगितले उपजल्या पिंडा मरण सांगा. ते त्यांना विचारू नका म्हटलं, आपण चुकलोत. उठाला उठा कोणी एक आदि करून ब्रह्मादि आया है सो जाएगा. राजा रंग फकीर कोणी असो तो जाणारच आहे. याचा परिहार कोणी करू शकत नाही, होऊ शकत नाही परिहार याचा. म्हणून अभंगाच्या प्रथम चरणात
त्याच्याकरता 84 लक्ष योनीपासून तुम्ही सोडवण करून घ्या. म्हणजे 184च्या चक्रामध्ये तुम्ही फसू नका. या काय करावं त्याच्याकरता? त्यात होता अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धामध्ये उत्तरार्धामध्ये लागला सरीसा हरि गाया शरण पांडुरंगा हरि गाया शरण पांडुरंगा पासून तुम्ही आपली याची सोडवण करून घ्या म्हटले. कशाने करून घ्या म्हटले? काही नाही, सोपं आहे म्हटले. रिगाया शरण पांडुरंगा, भगवान पांडुरंगाची शरणागती करा. या 184 तुमची सोडणूक झालीच म्हणून जा. म्हणून 184ची करा सोडवण रिगाया शरण पांडुरंगा. काम होईल का म्हटले? काम होईल का? उगत तुम्हाला समाधान होणे का म्हटले? आहे काय म्हटले? वस्तुस्थिती वेगळीच आहे. वस्तुस्थितीचं उत्तर देत अभंगाच्या 3 चरणामध्ये उपजाल्या पिंडा मरणा संगी उपजाल्या पिंडा मरणा संगी
याच्यात कोणताही तुम्ही प्रयत्न करून बघाल तो फसणार आहे. काय करावं काही करायचं नाही. ठरलंय म्हटले. उपजल्या पिंडा जन्माला आला ना तो मरणार. कशा करता आला? म्हणून मरण करता आला. म्हणून उपजल्या पिंडा मरण सांगाते त्याच्या बरोबरच आहे. मरण वेगळं नाही. म्हणून त्याकरता प्रयत्न न करणं हेच भले. हे कसं म्हटलंय तुम्ही एकदम पट्ट सांग. हे कसं तुम्हाला सांगायचं का म्हटलं? जन्मनिमरण कसं आहे हे याच्याकरता अभंगाच्या शेवटच्या चरणात त्याचं उत्तर. तुका मने माळ गुंतली
ही परंपरा कशी? एका मिनिटात त्याचं उत्तर आहे. अभंगाचं शेवटचं चरण. कसं आहे अभंगाचं शेवटचं चरण? तुका म्हणे मला गुंतली राती, तुका म्हणे मला गुंतली राती, तुका म्हणे तुका म्हणे माळ गुंतली राहाटी, गाडग्याची सुट्टी फुटली या. शेवटी काय लागतं? गाडग. गाडग. गाडग लागतं. गाडग. आमचे ती एक गाडग नाही बर का. गाडग्याची सुट्टी म्हणजे सुटका फुटल्या, पण कोणतं गाडग फुटा? आमच्याजवळ पहिलं स्थूल गाडग आहे, त्याच्यानंतर सूक्ष्म गाडग आहे, आणि त्याच्यानंतर कारण गाडग. याच्यामध्ये आता कोणतं गाडग कोणाला आधार हाही विचार आहे स्वतंत्र. पाण्याकरता स्थूल आहे, पण सगळ्यात आधार स्थूल गाडग आहे. शहर माझा दृष्टांत एक उगत सुनुक तुम्हाला सांगतो. लहान लहान पोरं आपल्या शहरमध्ये आपल्या रोडवर खेळू लागले. लहान लहान लेकरं. मोठ्या माणसांच्या घरी आतमध्ये कोणी जात नाही म्हणून पोस्टमन आणते. पोस्टमन पत्र आपल्यात बाहेरच पेटी अटकवले, त्याचं टाकून देतो. पोरं खेळू लागले, खेळण्यात गुंग झाले. एवढ्यात त्याने पाहिलं ना, ओरडला, रे रामरा कोणाचं नाव आहे? ते म्हणते, काय कोणाचं नाव आहे? कोणाचं नाव रे? यार तुझ्या बापाचं नाव आहे. बरं मग पेटी अडकवली की तिथं. अरे रामरा कोणाचं नाव आहे? ते म्हणतं, आपल्याला काय करायचं? आपल्या बापाचं नाव आहे. त्याने कोणते विचार केला नाही. शेवटी आता पत्र त्याने काय करावं? ते म्हणले, हे पहा, हे रामरावचा नातू आहे म्हणजे हा. याच्याजवळ पत्र दे. त्याच्या बापाला पोचल म्हटलं. ते त्याला बरं वाटलं की किरकिर न असलं पाहिजे. आपलं, हे बाळा इकडे, हे तुझ्या आजोबाला पत्र दे. बरं. पोरग नेमकंच दुसरी तिसरी शिकत असला, अक्षर ओळख होती त्याला. पत्र पाहिलं त्याने. पत्र होतं पॉकेट, लिफाफा ज्याला आपण म्हणतो. पहिला फाफा लिफाफा. त्या लिफाफ्यामध्ये मागे वेगळाच पत्ता असतो, पुढं वेगळाच पत्ता असतो. मग त्याने पाहिलं, पत्र फोडलं त्याने पोराने. तर पत्रात कोणाचं नाव असतं? लिहिणाराचं. आतही नाही बाहेर नाही, जरूर लिहिणाराचं नाव असतं. मग त्याने पाहिलं, पोरानं हवा सुटलेली होती.
मधलं पत्र काढलं म्हणजे याच्यावर आपल्या बापाचं नाव नाही कुणाचं आहे तिला फेकून ते आणि काय घेतलं जवळ ज्याच्यावर बापाचं नाव आहे ते घेतलं जवळ ते म्हणजे खो खो दादा 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 काय रे पत्र योगासारखी पोराचा कॉल येणार होता पत्र म्हणजे मात्र धावतच आलं की कुठे म्हणला हे काय म्हणला अरे हेच नुसतं खो का यातलं काय झालं म्हटलं ते म्हणले बा त्या दोन्ही ते पाहिलं त्याचं आपलं कोणाचंच नाव नव्हतं म्हणून ते बेकार फेकून द्या कुठं फेकून ते मला बा हवेला उडत चालू होते ते म्हातारं पळत पळत गेलं ते पत्र काढलं 2 थोपडे दिले कारट्या याच्यामध्ये तुझ्या बापाचा कॉल येणार आहे म्हणून पाहू लागलो म्हटलं पाहिलं पण मला म्हणायचं काय जरी ते फेकून दिलं मग त्याच्यामध्ये एक लिफाफा त्याच्यात एक पत्र मग ते फेकून दिल्यानंतर ते जे मुख्य लिफाफा आहे त्या पत्र कसं होतं त्या लिफाफ्यामध्ये होतं मग सगळ्याला आधार कोण होतं लिफाफा आधार होता मग त्यांनी पाहिलं हो बरोबर एवढं तर बरं केलंच म्हटलं मग लिफाफा काढला आणि सांगते पहा अरे याच्यामध्येच पत्र होते दोन्ही तसं कारण देह लिफाफा एक पत्र आहे आणि सूक्ष्मदेह एक पत्र आहे मग हे 2 गाडी घेत वेगळे आणि ते गाडी कोणाच्या आधारावर आहे स्थूल देहाच्या आधारावर आहे म्हणजे स्थूल देह सांभाळा तर पुढचा सांभाळा जाईल तो सांभाळा तर त्याच्या पुढचा सांभाळा जाईल पण त्याच्याकरता याचं मूल गाडगं म्हणजे कारणरूपे हे गाडगं आहे याचा भेद व्हायला पाहिजे विठाला विठाला या सगळ्यांना सुटका की भाव होते गाडग्याची सुटी फुटली ते कोणतं कारण दे रूपी गाडगं याचा बाद झाल्यानंतर बाकी सगळं आहे आणि मोकळा मला होतो याच्याकरता म्हणून सांगू लागले पा तू का म्हणे माळ गुंतली राहटी आणि गाडग्याची सुट्टी फुटली 184 करा सोडव रिगाया शरण पांडुरंगा ज्ञानेश्वर